रात्री 2 वाजता सगळे झोपलेले असतात, पण तुमचं मन मात्र युद्ध लढत असतं. पास्टचे रिग्रेट्स, फ्युचरची भीती आणि हजारो निगेटिव्ह थॉट्स. पण जर मी तुम्हाला सांगितलं, की तुमच्या आयुष्यातील बहुतेक समस्या खऱ्या नाहीतच, त्या फक्त तुमच्या मनाने तयार केलेल्या कथा आहेत. आणि आजचं हे पुस्तक तुमच्या मेंदूचा हिडन ट्रॅप उघड करणार आहे. इमॅजिन करा, तुम्ही एका शांत जंगलात चालत आहात. अचानक मागून आवाज येतो. तुम्ही घाबरता. हृदय जोरात धडधडायला लागतं. मन लगेच स्टोरी तयार करतं. काहीतरी डेंजरस आहे. पण मागे वळून पाहिल्यावर काय दिसतं? फक्त वारा आणि हलणारी झाडांची पानं. मित्रांनो, आपलं मन रोज असंच करतं. रियालिटीपेक्षा जास्त फिअर क्रिएट करतं. आणि म्हणूनच डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक हे पुस्तक लाखो लोकांचं आयुष्य बदलत आहे. कारण हे पुस्तक शिकवतं, तुमचा प्रत्येक विचार हा सत्य नसतो. युअर माइंड इज लाइंग टू यू. तुम्हाला माहित आहे का, मनाचं नेमकं काम काय आहे? तर मनाचं काम आहे प्रोटेक्ट करणं. पण प्रॉब्लेम असा आहे, की ते कधी-कधी तुम्हाला वाचवण्याऐवजी घाबरवत राहतं. एका मुलाला स्टेजवर स्पीच द्यायची होती. स्पीच सुरू होण्यापूर्वी त्याच्या मनात थॉट्स सुरू झाले. लोक हसतील, मी चुकलो तर, मी कॅपेबलच नाही. आणि काय झालं माहित आहे का? स्पीच सुरू होण्यापूर्वी तो मेंटली हरला. मध्ये ऑडियन्स सपोर्टिव्ह होते, पण त्याच्या थॉट्सने त्याला कैदी बनवलं. कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा एनिमी आपल्या डोक्यातच राहतो. पुढच्या वेळी निगेटिव्ह थॉट्स आला, तेव्हा लगेच बिलीव्ह करू नका. स्वतःला विचारा, हा फॅक्ट आहे की माझ्या मनातील फिअर स्टोरी? पण थांबा, आता येणार आहे या पुस्तकातील असा लेसन जो तुमचं ओव्हर थिंकिंग कायमचं बदलू शकतो. लेसन दुसरा. ओव्हर थिंकिंग इज सायलेंट पॉइझन. ओव्हर थिंकिंग सुरुवातीला हार्मलेस वाटतं, पण हळूहळू ते तुमचा कॉन्फिडन्स खातं, पीस डिस्ट्रॉय करतं आणि आनंद चोरून नेतं. एका मुलीने इंस्टाग्रामवर फोटो अपलोड केला. 5 मिनिटात तिला कमी लाईक्स आले आणि मग तिच्या मनाने थॉट्स सुरू केले. मी वाईट दिसते का? लोक मला इग्नोर करतायत. मी इनफ नाही. एका एका छोट्या गोष्टीवरून तिच्या मनाने दुःखाची मूवी तयार केली. मनाला जर कंट्रोल केलं नाही, तर ते छोट्या गोष्टींचं मोठं दुःख बनवतं. थिंकिंग इज युजफुल, पण कंटिन्युअस थिंकिंग म्हणजे सफरिंग. लेसन तिसरा. द डेंजरस ॲडिक्शन नोबडी टॉक्स अबाउट. या जगात एक ॲडिक्शन आहे, जे बहुतेक लोकांना आहे, पण त्यांना ते माहितीही नाही. ते आहे थिंकिंग ॲडिक्शन. हो, काही लोक शांत बसूच शकत नाहीत. त्यांना सतत काहीतरी विचार हवा असतो, कारण सायलेन्स अनकम्फर्टेबल वाटतो. तुम्ही कधी नोटीस केलंय का? एकटे बसल्यावर लोक लगेच फोन काढतात, कारण त्यांना स्वतःच्या थॉट सोबत राहायला भीती वाटते. जेव्हा तुम्ही शांततेपासून पळता, तेव्हा तुम्ही स्वतःपासून पळत असता. त्यामुळे दररोज 10 मिनिटे, नो फोन, नो म्युझिक, नो डिस्ट्रॅक्शन, फक्त शांत बसा. तुम्हाला जाणवेल की पीस बाहेर नाही, तर तो आधीपासून तुमच्या मनात आहे. लेसन चौथा. लेटिंग गो विल सेव्ह युअर लाईफ. काही लोक फिजिकली थकलेले नसतात, तर ते मेंटली एक्झॉस्टेड असतात, कारण ते भरपूर जुन्या गोष्टी कॅरी करत असतात. फेल्युअर, इन्सल्ट्स आणि मिस्टेक्स. इमॅजिन करा, तुम्ही एका बॅगमध्ये रोज दगड भरत आहात. पहिल्या दिवशी वजन कमी वाटेल, पण काही दिवसांनी चालणं कठीण होईल. पास्ट मेमरीज सुद्धा अशाच असतात. पेन तुम्हाला डिस्ट्रॉय करत नाही, त्याला धरून ठेवण्याची सवय तुम्हाला डिस्ट्रॉय करते. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी एक पेपर घ्या आणि लिहा, मी कोणत्या विचारामुळे स्वतःला दुःख देतोय. मग स्वतःला सांगा, मी हे सोडून देतो. लेसन पाचवा. हॅपीनेस इज नॉट इन द फ्युचर. आपण नेहमी विचार करतो, जेव्हा मला सक्सेस मिळेल तेव्हा मी हॅपी होईन. पण ट्रूथ काय आहे माहित आहे का?
मन शांत नसेल तर करोडो रुपये मिळाले तरी पीस मिळत नाही. कधी कधी आपण हॅपीनेस शोधण्यात इतके बिझी असतो की करंट मोमेंट जगायलाच विसरतो. हॅपीनेस ही मिळवायची गोष्ट नाही, तर ती अनकव्हर करायची गोष्ट आहे. जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला स्वतःबद्दल काही जाणवलं असेल, तर हा फक्त व्हिडिओ नाही, तर तो तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट असू शकतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही कोणत्या विचारांवर जास्त विश्वास ठेवता. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे थॉट्स नाही. आकाशात ढग येतात, जातात, पण आकाश कायम शांत राहतं. त्याचप्रमाणे थॉट्स येतील, जातील, पण तुमच्यातला खरा तुम्ही नेहमी शांत असतो. आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं थांबवाल, त्या दिवशी तुम्ही खरं जगायला सुरू कराल. धन्यवाद.